जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt/mahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम ₹130,05,000 कार्यक्रम राबवण्यास मान्यता मिळाली आहे. सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकाडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा, पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत, मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 HP पर्यंत, पॉवर टिलर 8 HP पेक्षा जास्त कमी, पीक संरक्षण उपकरणे, शीतखोली, शीतगृह, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फिरते विक्री केंद्र, शीत चेंबरच्या सुविधेसह द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर आदी घटकांचा समावेश आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पीक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.